नऊचे दात पण दाखवू. चांगलं झालंय ना. हाय तुम्हाला स्टोरी सांगते बघा ड्रेस. अरे चुप बसा. अर्धी इकडे अर्धी इकडे. मी कुठे. हॅलो गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग नाही, इव्हिनिंग झालेली आहे, संध्याकाळ झालेली आहे आणि मी व्हिडिओ आता सुरू केला आहे. त्याचं कारण असं, थंबनेलवरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल, नको ना आवाज करू नऊ, की आज आपल्या घरी येणार आहेत पाहुणे. येस आणि त्याचंच प्रिपरेशन आता सुरू झालेलं आहे. सगळं भाजी असेल, भात डाळ सगळं आम्ही आधीच करून ठेवते, म्हणजे सगळे आले की फक्त गप्पाच मारायच्या. आणि आमचा प्लॅन आहे आता पास्ता बनवायचा. सो लेट्स सी. पण आम्ही इतीची वाट बघतो, इती येते का. आणि सूर्यदेव थँक्यू. म्हणजे क्षणात ऊन पडतो, क्षणात एकदम जोराचा पाऊस येतो, परत 2 मिनिटात तो पाऊस जातो. म्हणजे 10 वेळेस तो स्टँड कपड्याचा बाहेर काढा, आत ठेवा, बाहेर काढा, आत ठेवा, एवढंच चालू आहे. सकाळी मी डीमार्टला पण गेलेले, तिकडून थोडंसं सामान वगैरे आणायचं होतं, ते पण आणलं. आणि आपलं गार्डन खूप सुंदर झालं. ॲक्च्युली पप्पांनी अलामेंडा भरपूर कट केला, म्हणजे एवढी जास्त त्याला फुलं झालेली की त्याला स्वतःचं वजन सांभाळता येत नव्हतं आणि तो असा लिटरली पडत होता. तर भरपूर कट केला. त्याच्यानंतर मामीला पण हवा होता घरी, सो मामीला पण नेऊन दिला. आता असं छान वाटतं, सगळीकडे हिरवळच हिरवळ आहे. आणि उद्याचा व्लॉग खूप भारी असणार आहे, कारण की आम्ही कुठेतरी जाणार आहेत, जे तुम्ही मला किती दिवसांपासून विचारतायत की कधी जाणार तिकडे. फायनली आम्ही उद्या जाणार आहोत सकाळी, ते मी तुला नंतर सांगेन. आणि मी आज सुंदरशी साडी घातली. आणि नऊचं ब्रेसलेट बघितलं. ओ माय गॉड, सो मेनी कलर्स. तू हे कुठल्या पण ड्रेसवर घालू शकतेस, कोणत्या पण. आणि नऊचे दात पण दाखवू. आणि मी आज यूज करते डिसानोचा हा पास्ता. हा मी फर्स्ट टाइमच ऑर्डर केला, तसं मी पास्ताच फर्स्ट टाइम ऑर्डर केला. सो आपण हा ट्राय करून बघूया. आणि हा खूप सुंदर आहे. ॲक्च्युली रव्याने बनलेला पास्ता आहे हा. त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट पण नाही आणि 0 कोलेस्ट्रॉल पण आहे. आणि माझ्या पार्टनर्स पण आलेले आहेत. से हाय. आणि मला काय काय भेटलंय तर गाजर आहे, कांदा आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे आणि मका. येस, मका आहे. एवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याकडे आहेत, त्याच्यानेच आपण बनवायचं ट्राय करूया. चिली फ्लेक्स, ओरिगॅनो असेल ते सगळं नाही आहे. मागून ऍक्टिंग करते माझी. मी बोलते, तू करायची हा ऍक्टिंग सॉरी. सो आपल्याकडे कांदा आहे, टोमॅटो आहे, गाजर पण आहे आणि सोबत चिली पण आहे थोडीशी. आता ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स नाही आहेत, बट दॅट इज ओके. आहे तेवढ्यात आपण बनवून घेऊ, नाही का. मी सगळं काही ऍड केलेलं आहे, पण त्याला कलर जरा पण नाही अजून आलाय, कारण की मसाले असे आजच काय नाहीच आहेत, मिरचीच आहे. पण बघूया आपण कसा बनतोय. ओके. सो आपला पास्ता रेडी आहे, दाखवू. हे पण दिसतोय चांगला ना इथे. कसं काय का. मस्त कॉर्न मस्त आहे, पण दुसरं खा ना. चांगलं झालंय ना. इथेला मी 3 कॅरेक्टर्स दिलेले हा का, की एक आई आहे आणि तिच्या 2 मुली आहेत. एक मुलगी शाळेत जाते आणि दुसरी खूपच लहान आहे, जी अजून चालत पण नाही. आणि त्यांचं घर असं खूप दूर कुठेतरी आहे, जिथे की आजूबाजूला अजून दुसरी घरं नाही. आणि ह्या प्लॉटवर तिला एक स्टोरी बनवायची होती आणि तिने खूप सुंदर अशी स्टोरी बनवली ना. इथेच होत्या त्या, आत्ता गेल्यात. माई 3000चा घड्या तर 5000 रुपये मी तिला दिले असं. मी घड्याळ गेला जाईल, तुला QR कोड काढला पाहिजे, पैसे प्लीज बोलली ना. आताच माझ्याकडे पैसे आहेत, आताच देते, मग भेटणार नाही. लॉस मध्ये कोण.
शाकाहारी पाहुणे आले. बिस्किट बटरफ्लाय नाही, मला ना बटरफ्लाय नानकट आहे. त्याला सांभाळावं लागतं, नाही तर काय केलं तर दुसऱ्या दिवशी येणार नाही. मम्मीच्या पहिलीच्या पोरांच्या गमती. मम्मी सांग अजून काय काय करतात. एक काल सायकल घेऊन आलेला, म्हणजे त्याची आई बोली चल सायकल घेऊन येते. सायकल तिथे ठेवली शाळेच्या इथे पटांगणात, तेव्हा तो वर्गात बसला. मग त्याला आम्ही समजावलं का सायकल नाही आणायची, पोरं काय करते तुझी सायकल घेतील. मग तो आज सायकल नाही घेऊन आला. हा नाही मॅडम मी उद्या नाही आणणार. भूक लागली का लगेच खाऊ काढतात ना, खातात. मॅडम भूक लागली. त्यांना कशी 10 ते 5 एवढा वेळ बसण्याची सवय नाही ना. हा 1 वाजे 12 12:30. तू फार बघायला गेली. मला आणि गणेश सरांना घाबरतं. सायकलवाल्याचं आठवलं. मी सांगितलं त्याला का हे तू सायकल घेऊन आले ना, संध्याकाळी आपण सारखेच जाऊ. मला तू डबल सीट नेशील स्टॉपवर. काय सांगत असेल पहिलीचा टायर मधली हवा संग निघून जाईल. हसलो आम्ही, म्हणजे मग केवढं समजतं पोरांना. असं बर्थडे वाला तर हा नाही डान्स आहे ना, बर्थडे वाला 1 करोड वर जाईल आता. मला वाटलं नटीने मारली मिठी माई. अरे तर 950K तर किती झाले ते 9.5 लाख. सॉरी तू कसं मम्मीने कानात खेचला. 10 लाख पण काही कमी झाले का शुभा. स्मितेश तनू हे माझी उडवायलाच जसे काय येतात हे सगळे. ऋतू कौस्तुभ काय कुठे होती तुमची गाडी. हाय वीर. आवडतो मका. कॅनल चालू दात बसवायला लावलाय. चिकन फ्राय झालेलं आणि सगळ्या आलेल्या आहेत. माईने मस्त गावठी कोंबड्याची भाजी केली. पण बाबूला आधी आमच्या काय मके खायचे आहेत आणि माझा कॅमेरा जरा पाणी पडलेलं आहे कॅमेरावर, तर बाबू मके खायला लागलाय. आणि आम्ही आता बसतोय मस्त खाऊया पिऊया आणि बस. का काय करायचं. पहिला पाहुणा आला तर काय हळदी कुंकू करायचा. बापा घे आराध्या करायला. हळदी कुंकू करू मस्त खाऊ दे. खायला लागलाय तो. माझ्या कानाला तू किती जोरात खेचलं. खायचंय मम्मी काय करायचं. पालघरला केळवा टू पालघर. तू असं झालेलं हे पालघरचं आहे ना. तुम्हाला स्टोरी सांगते पकड रे. काल मी दहिसर वरून मी येत होते. तर काल मी दहिसर वरून येत होती आणि मी लोकल पकडली 6:18ची विरार वरनं आणि ती केळवा झाला. येस आज एवढी 5-10ची गाडी पकड, कारण की 6च्या गाडीला जाम गर्दी असते आणि तुला बॅटा वगैरे आणायचे आहेत. 5-10ची पकड नाही. 5-10ची कशाला, ती फार लवकर जाईल. अरे फक्त अर्धा तास होता. हा
ते पण अर्धा टाइमपास होतो असा, तसं लेट होते ती गाडी शटल. शटल लेट होते काल ती 5:50 ला गेली. लेट मी कम्प्लीट माय स्टोरी फर्स्ट. ओके, सो मी 6:18 ची ट्रेन जी विरारवरून सुटते तिच्यात मी बसली. अरे चुप बसा सगळे. चुप बसा सगळ्यांनी. आधी केळव्यावरून ट्रेन सुटली आणि केळवा आणि पालघरच्या मध्ये धुपकन ब्रेक लागला आणि गाडी बंद झाली. एवढ्या जोरातच लागला. ऍक्च्युली ओव्हरहेड वायर तुटली तिथे आणि त्याच्यामुळे त्याच्या आधीचीच एक्सप्रेस ती तिकडे थांबलेली. त्याच्यानंतर आमची लोकल म्हणजे पालघरच्या कंपन्या सुरू होतात तिथेच थांबल्या आणि सगळे उतरायला लागल्या. लोक एवढं क्विक उतरायला लागली म्हणजे जशी गाडी थांबली ना कोणीतरी मला वाटतं सांगितलं असेल. मला बोलूनच मोटर बंद सांगितलं ओव्हरहेड वायर तुटले बा अर्धा तास होईल. ते शुभम बोलले, ते असे बोलले म्हणजे सगळी लोक उतरली ट्रेन मधून आणि मग आम्ही ट्रॅक मधून चालत चालत पालघर स्टेशनला कशी तरी पोहोचलो. तिथून मी मग नवलीत गेली. नवलीत शुभम आला मला घ्यायला. ते स्टोरीच नाही सांगून देत यार. अरे शेवटचा डब्बा ना आमचा, मग तिथेच ना ते, मग ते सांगत होते सगळं. लोक उतरली ना मी लगेच त्यांच्या मागे मी त्या ट्रेनची लाईट बंद झाली तरी बसलेली त्याची बघून व्हिडिओ हसले असते. सकाळी मला 20-25 इंस्टावर मेसेजेस, ताई तू पोचली का, मी इकडे थांबलेली, मी जेटीने आली, मी बसने, आम्हाला इकडून बसने सोडलं. सगळ्यांचे प्रॉब्लेम झाले ना. हा ना, म्हणजे विरारवरून पूर्ण ट्रेनच बंद झाला. या साईडला कुठलाच ट्रेन येत नाही. म्हणजे लोक आहेत ते विरारवरून सफाळाला जेटीने आणि मग सफाळ्यानंतर परत मग बाय रोड ढाणू असेल किंवा पालघर असेल असे सगळे म्हणजे हालत झालेली काल सगळ्यांचीच. म्हणजे वाट लागलेली. कोण बोलला? अर्धी इकडे अर्धी इकडे बाई बसला मस्त. बाई आणि बाबू मस्त जत्रा. हे आपण ते मिमिक केलं पाहिजे सगळ्यांनी. एंडिंगचं भारी होता. तुझा व्हिडिओ मी टाकेल तुझा ट्रान्झिशन मी बघशील. सेल्फ सर्व्हिस करणार आहेत ना का आता. झालं का उठायचं चुपचाप इथून घ्यायचं बसायचं, कोण नाही वाढणार. तू बी काय नाही. नो नो आय एम नॉट गोइंग टू ब्रिंग सम राईस. मम्मी बघितलं कशी बोलते. फिक्स झालं जायचं. जाऊन आम्ही आता जाऊन हे दाखव. आईस टी झुडिओ 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 झुडिओ. तिथे काय लिहिलंय त्या बाजूला. मी कुठे मी कुठे मी कुठे काय आलंय कोणाला हे बघून आता